नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीकॉम भाग 1 सत्र 2 विषय मराठी। आज आपण पद्य विभागातली पुतळे नावाची वसंत आबाजी डहाके यांची कविता बघणार आहोत। तर पुतळा का उभारला जातो? तर एखाद्या महापुरुषांचे विचार, त्यांनी केलेलं कार्य समाजामध्ये सगळ्यांना माहिती व्हावं या उद्देशानं त्यांना एक श्रद्धांजली म्हणून, त्यांची आठवण म्हणून पुतळे आपल्याला चौकाचौकात उभारलेले दिसतात। पण विशिष्ट समाजाच्या भावनांना फुंकर घालण्यासाठी पुतळे बसवले जातात असाही एक आक्षेप त्याच्यावर आहे। एखाद्या विशिष्ट समाजासाठी आम्ही काहीतरी करीत आहोत असे दाखवण्यासाठी पुतळे बसविणे सोपे असते आणि राजकारणी लोकांना एक गठ्ठा मत मिळवणं त्यामुळे सोपं जातं। म्हणजे भारतामध्ये पुतळ्यांद्वारे राजकारण केलं जातं असा एक आक्षेप घेतला गेलेला आहे आणि त्याच आक्षेपाचा परामर्श म्हणजे महापुरुषांच्या पुतळ्यांची जी विटंबना आहे ती कुठल्या पद्धतीने होते हे सांगण्याचा प्रयत्न वसंत आबाजी डहाके यांनी या काव्यामध्ये केलेला आपल्याला दिसतो आहे। पुतळे उभारणं हे गरजेचं आहेच, पण त्यासोबतच विचारांची, त्या महापुरुषांच्या विचारांची पेरणी सुद्धा समाजामध्ये होणं अपेक्षित आहे। फक्त पुतळे उभारून आपली जबाबदारी संपत नाही, तर त्या महापुरुषांचे विचार समाजामध्ये कसे रुजतील हे बघणंही तेवढंच जबाबदारीचं काम आहे। महापुरुषांचे विचार, त्यांचा आदर्श घेण्यासाठी नक्कीच त्यांची स्मारकं ही उभारायला हवीत, पण फक्त पुतळे उभारून जर का महापुरुषांचे विचार घराघरात आणि डोक्याडोक्यात जात असतील तर भारतात कुठल्याच अडचणी राहिल्या नसत्या आणि काहीच वाईट घडलं नसतं। राजकारणी लोक पुतळे हे दहशत पसरवण्यासाठी सुद्धा वापरतात। लोकांच्या धार्मिक भावना भडकवण्यासाठी भडक पद्धतीनं भाषण करून लोकांना गुमराह करण्यासाठी मग त्या पुतळ्याची विटंबना केल्या जाते कुठल्या तरी एका गटाकडून आणि दोन गटांमध्ये अगदी तुंबळ मारामारी असेल, कर्फ्यू असेल, दंगल असेल अशी केल्या जाते आणि हे सगळ्या गोष्टी राजकारणी लोक घडवून आणतात। सर्वसामान्य माणसाला या पद्धतीनं काहीच देणं घेणं नसते। दंगल करण्यात सर्वसामान्य माणूस हा पुढे नसतोच, पण ही राजकारणी माणसं आपल्या स्वार्थासाठी पुतळ्यांचा आधार घेऊन तरुणांची डोकी भडकवण्याचं काम करतात आणि असा आक्षेप इथे वसंत आबाजी डहाके घेताना दिसतात। तर या काव्यामध्ये आपण बघतो आहोत, मनुष्य आपल्या स्वार्थासाठी पुतळे उभारतो आणि विशिष्ट चौकटीत बंदिस्त करतो, परंतु पुतळ्यांना त्याची कसलीच गरज नसते। ती गरज फक्त माणसाला आहे। पुतळ्यांना काय कळतं? तुम्ही उभे केले की ते उभे राहतात। पुतळ्यांना काय कळतं? पुतळा म्हणजे शेवटी काय आहे? एका सिमेंटचा घडवलेली ती एक आकृती आहे, पण एखाद्या महापुरुषाची आठवण म्हणून ते पुतळे आपल्या समाजात आपल्याला दिसत आहेत। मग पुतळ्यांना काय कळतं? तुम्ही उभे केले की ते उभे राहतात, तुम्ही खाली ओढलं की ते खाली येतात। पुतळ्यांना कसलीच गरज नसते उन्हा पावसात उभं राहण्याची, गरज असते तुम्हालाच पुतळ्यांची। पुतळ्यांना कसलीच गरज नसते, पण राजकारणी माणसाला स्वतःला असा हा कुठला तरी एक पुतळा गरजेचा वाटतो। त्याच्या विचाराशी त्याला काही देणं घेणं नाही। मग गांधींचा पुतळा असेल, आंबेडकरांचा पुतळा असेल, वेगवेगळ्या समाजसुधारकांचा पुतळा असेल, असे पुतळे वेगवेगळ्या जाती समूहाचं प्रतिनिधित्व करणारे आपल्याला दिसत आहेत। तुम्ही उभे करता, हारबीर घालता, तुम्ही पुतळे उभे करता, हारबीर घालता आणि तुमची मर्जी फिरली की दुसरे पुतळे उभे करता, मग त्याची गाणीबिणी गाता। राजकारणी माणूस हा काय करतो आहे? पटकन दल बदलतो आहे। त्यांना तुम्ही उभे करता, हारबीर घालता, मग तुम्ही काय करता?
त्यांना उभे करता आणि त्यांच्या जयंती आणि पुण्यतिथीला खूप गाजावाजा करून अगदी मिरवणूक काढून रोषणाई करून तुम्ही तो सगळा एक उत्सव साजरा करता. पण हा सगळा उत्सव साजरा करताना त्या माणसांनी काय विचार मांडले याच्याकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे आणि दुर्लक्ष होत आहे. तरुण पिढी फक्त उत्सव साजरा करण्यात पुढे आहे, पण त्यांचे विचार अंमलात आणण्यात मात्र तेवढेच ते मागे आहेत. मग याच गोष्टींवरचा कवींचा हा आक्षेप आहे. त्यांना तुम्ही उभे करता, हारबीर घालता, म्हणजे कौतुक करता, खूप त्यांना अगदी शरण गेल्यासारखं तुम्ही वागता, परंतु त्यांच्या विचारांशी मात्र तुम्हाला काही देणं घेणं नाही आहे. आणि तुमची मर्जी फिरली की दुसरे पुतळे उभारता. मग हा विचार जाऊन मग दुसरा विचार कुठेतरी येतो. विचार म्हणजे कुठला तरी पुतळा एखादा कुठला तरी विचार देतो असा एक समज आहे. पण हा राजकारणी माणूस मात्र पूर्णपणे पुतळ्यांचं राजकारण करतो. आणि पुतळे उभारल्यावर दुसरा एक पुतळा उभारल्यावर तुमची मर्जी फिरली की तुम्ही दुसरा पुतळा उभारता. दुसऱ्या पुतळ्याची तुम्ही गाणीबिणी गाता, हारबीर घालता. एक पुतळा उभारला की तुम्ही एक पिंजरा तयार करता. मग हे पूर्णपणे राजकारणी लोकांना लागू आहे की जो आपल्याला विरोध करेल त्या विरोधाला उत्तर हे काय की त्याला शासन करून, म्हणजे लोकशाहीसारख्या देशामध्ये, ज्या देशामध्ये लोकशाही नांदते आहे अशा देशामध्ये अशा गोष्टी घडणं अपेक्षित नाही आहे. इथे व्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण जर का आपण त्या पद्धतीने एखाद्या गोष्टीला विरोध करत असू, एखाद्या पुतळ्याला विरोध करत असू, तर त्याचं प्रचंड भांडवल करून राजकारण केलं जातं आहे. एक पुतळा उभारला की तुम्ही एक पिंजरा तयार करता आणि तुम्ही उभारलेल्या पुतळ्यांचं गाणं जे गात नाहीत त्यांना आत टाकता. आणि एक पुतळा उभारला की तुम्ही एक पिंजरा तयार करता आणि तुम्ही उभारलेल्या पुतळ्यांचं गाणं जे गात नाहीत त्यांना आत टाकता. म्हणजे ते जे तुमच्यासोबत नाहीत, जे तुम्हाला विरोध करत आहेत, त्यांना तुम्ही काय करता, जेलमध्ये तुरुंगात टाकता किंवा त्या पिंजऱ्यात टाकता. दुसरे पुतळे उभारता. पहिले पुतळे उभारणाऱ्यांना त्यांच्या चौथऱ्यात चिंता आणि परत दुसरे पुतळे उभारले की आधीच्या पहिले पुतळे उभारताना त्यांच्या चौथऱ्यात चिंता आणि पहिला पुतळा नष्ट करताना त्या माणसाला शासन करतात जो त्याला विरोध करतो. मग ही भूमिका कुणाची आहे? राजकारणी माणसं या पद्धतीनं आपल्या देशात वावरताना दिसत आहेत. आणि जर का आपण विचार केला, पुतळ्यांचा विचार केला, तर साधारणतः 731 जिल्हे संपूर्ण भारतात आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमीत कमी आपण 10 पुतळ्यांचा जरी अंदाज घेतला की 10 पुतळे तिथे बसवले गेलेले आहेत, तर प्रत्येक जिल्ह्यात 10 या हिशोबाने आपण गेलो तर 7310 असे पुतळे देशभरात आपल्याला पाहायला मिळतील. अर्थात त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट ही संख्या नक्कीच आहे, पण मी ही कमीत कमी संख्या तुम्हाला सांगते आहे. आणि प्रत्येकाचा खर्च साधारणतः 20,000 जरी तुम्ही एका पुतळ्याचा खर्च पकडला तर तो खर्च 14 करोडच्या वर जातो आहे. म्हणजे करोडो रुपयांचा खर्च ह्या अशा स्मारकांवर केला जातो. आणि जिथे खरी गरज आहे, इथे रुग्णालयं उभे करण्याची गरज आहे, इथे शाळा उभारण्याची गरज आहे, इथे शौचालयं उभारण्याची गरज आहे, ह्या ज्या काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत याच्याकडे दुर्लक्ष करून मात्र माणसं काय करत आहेत, हे राजकारणी काय करत आहेत, फक्त पुतळे उभारण्यात धन्यता मानत आहेत आणि त्यांचे अनुयायी त्याच पद्धतीनं त्यांची पाठराखण करत आहेत. मग हा एखादा भव्य दिव्य पुतळा उभारला तर त्या माणसाचे, ज्या नेत्याचा जो किंवा ज्या समाजसुधारकाचा, ज्या महापुरुषाचा जो पुतळा उभारलेला आहे, त्या पुतळा उभारण्यामागचं कारण काय? तर फक्त राजकारणी माणूस मतं मिळवण्यासाठी ही सगळी उठाठेव करताना आपल्याला दिसतोय. म्हणजे त्या महापुरुषांच्या विचाराशी या राजकारणाला देणं घेणं नाही आहे. त्यांचे जे अनुयायी आहे, जे समर्थक आहे, जे सर्वसामान्य माणसं आहे, त्यांनाही त्यांच्या विचारांशी काहीही देणं घेणं नाही आहे. मग असा हा जो समाज आहे, पुतळे उभारण्यातच धन्यता मानतो आहे, पण त्यांचे विचार समाजामध्ये रुजवणं,
त्या विचारांची पेरणी करण्यात मात्र तो खूप खूप मागे आहे. ही खंत कवी आपल्याला बोलून दाखवत आहे. ही खंत कवीला वाटतंय की जेव्हा एक समाज सुधारक म्हणून किंवा आपला देश जी एक मोठी आपल्या देशाला समाज सुधारकांची एक मोठी फळी लाभलेली आहे. एवढे सगळे समाज सुधारक आपल्या देशामध्ये झालेले आहेत, पण कुठेतरी काहीतरी गोष्टी कमी पडत आहेत की त्यांचे विचार आपण आपल्या आयुष्यात रुजवू शकलो नाही, त्यांचे विचार आपण आपल्या समाजात रुजवू शकलो नाही. आणि मग ही खंत वारंवार कवींच्या त्या बोलण्यातून आपल्याला दिसते आहे. तुम्ही उभारलेल्या प्रत्येक पुतळ्याच्या पायाखाली ओठ बंद असलेली, हातपाय मागे बांधलेली माणसं दडपलेली असतात. तुम्ही उभारलेल्या प्रत्येक पुतळ्याच्या पायाखाली ओठ बंद असलेली, हात मागे बांधलेली माणसं दडपलेली असतात. आणि जो जो विरोध करतो त्याला चिरून टाकणं, मारून टाकणं, बाजूला सारणं, इतकं क्रौर्य म्हणजे विरोधसुद्धा पचवू शकत नाही आपण. कोणी आपल्या विरुद्ध एक शब्दही बोलता कामा नये, या पद्धतीची हुकुमशाही आपल्याला दिसते आहे. मग ही सर्वस्वी खूप घातक असलेली ही गोष्ट आहे. मग म्हणून कवी म्हणतोय की तुम्ही उभारलेल्या प्रत्येक पुतळ्याच्या पायाखाली ओठ बंद असलेली, हातपाय मागे बांधलेली माणसं दडपलेली असतात. म्हणजे त्या माणसांनी ओठातून चका शब्द काढायचा नाही, र सुद्धा काढायचा नाही आणि कुठल्याही हालचाल करायची नाही, हात बांधलेले आणि ओठ मिटलेले अशी माणसं तिथे दडपलेली असतात. एक पुतळा खाली आला की त्याच्या चौथऱ्याच्या भग्न अवशेषातून हे उघड होत जातं. आणि एक पुतळा खाली आला, राजकारणी माणूस काय करतो आहे, इकडून तिकडे उड्या मारतो आहे. निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याला ह्या गोष्टी खूप प्रामुख्याने दिसत आहेत. आज या पक्षात आहे तर उद्या लगेच तो दुसऱ्या पक्षात दिसतो आहे. निवडणुकीच्या वेळी सगळे त्याचे पक्ष, त्याची विचारधारा, सगळ्या गोष्टी बदलत जातात. आणि आपण सर्वसामान्य माणूस, सर्वसामान्य मतदार मात्र त्याचा हा सगळा बनाव ओळखू शकत नाही. हे दुर्दैव आहे. कदाचित तो बनाव लक्षातही आला तरी आपण काहीच करू शकत नाही, अशी परिस्थिती तयार होते आहे. आणि अशा वेळी नकळतपणे इच्छा नसतानाही तो माणूस जेव्हा पदावर बसतो आहे, त्या सत्तेवर येतो आहे, तर तो काय करतो आहे, अधिक मगरूरपणे सर्वसामान्यांचं शोषण करतो आहे. धर्माच्या नावाखाली तो सर्वसामान्यांना वेठीस धरतो आहे. या पुतळ्यांच्या नावाखाली सर्वसामान्यांचं शोषण करतो आहे. समाजात पुतळे नसते तर विशेष काही फरक पडला नसता. फक्त त्या महापुरुषांनी केलेलं कार्य काय आहे याची ओळख म्हणून, त्यांची ओळख म्हणून, त्यांना श्रद्धांजली म्हणून, त्यांना आदरांजली म्हणून हे पुतळे समाजामध्ये उभारले जातात. परंतु याचा खूप विपर्यास, खूप चुकीचा अर्थ राजकारण्यांनी समाजामध्ये रुजवलेला आपल्याला दिसतो आहे. कधीतरी आपल्या हाती लाल फुलं येतील म्हणून वाट पाहणाऱ्यांच्या वाटेला येते ही राख, कवटे आणि हाड. आता कधीतरी आपल्या हाती लाल फुलं येतील. लाल फुलं हा साम्यवादाचा रंग लाल आहे. ही साम्यवादाची म्हणजे सर्वांना सगळ्या गोष्टी समसमान अपेक्षित आहे. कुणीच श्रीमंत नाही, कुणीच गरीब नाही, सगळे अगदी समसमान आहे, असा हा जो साम्यवाद आहे, हा साम्यवाद कधीतरी माझ्या हातात येईल अशी अपेक्षा कवीला आहे. म्हणून ते म्हणतायत, कधीतरी आपल्या हाती लाल फुलं येतील म्हणून वाट पाहणाऱ्याच्या वाटेला येते ही राख, कवट्या आणि हाडं. पण ती लाल फुलं तर हातात पडतच नाही. पण काय दिसतं आहे तर ही राख, कवटे आणि हाडं जी त्या पुतळ्याच्या चौथऱ्यात चिनून गेलेली आहे. पुतळे कोसळून चौथरे नष्ट झाले नसते तर हेही कळलं नसतं. पुतळे कोसळून चौथरे नष्ट झाले नसते तर हेही कळलं नसतं. म्हणजे एका पुतळ्याच्या मागे किती त्याला विरोध करणारी विचारधारेची जी माणसं आहेत त्यांना संपवून टाकण्याचं जे घाणेरडं राजकारण आहे हे समाजामध्ये खूप फोपावलेलं दिसतं आहे. जो जो आपल्याला विरोध करतो त्याला शब्दांनी विरोध करायचा नाही तर त्याला मारूनच टाकायचं, अशी विघातक परिस्थिती समाजामध्ये दिसते. आणि या सगळ्या पुतळ्यांचा वापर हा राजकारणी स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी करताना आपल्याला दिसतोय. मग महापुरुषांच्या पुतळ्यांची जी विटंबना आहे ती विटंबना कवींनी या कवितेमध्ये रेखाटलेली आपल्याला दिसत आहे. तर आज आपण बघितलेली कविता आहे
वसंत आबाजी डहाके यांची पुतळे. नंतरच्या वर्गात आपण असंच काहीतरी वेगळं घेऊन येऊया. तूर्तास इथेच थांबते. धन्यवाद.